आत काय चाललेलं आहे माहिती नाही, मी मंदिरात गेलोय मला माहित नाही की माझ्या मनात काय चाललेलं आहे. पण मग हे मन कसं स्थिर होईल? त्याला काढण्या बांधल्या किंवा साखळदंड बांधले म्हणजे नाही होणार आहे ते, त्याच्यावर नियंत्रण करून होणार नाही. तर तिथं काय पाहिजे? सद्गुरूचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे गजानन महाराज त्याच्या पायात येऊन उभे राहिले. दासगणू महाराजांनी पण ही पोथीची रचना करताना तितकाच वाईड अँगलनी विचार केला. अगदी निश्चित वाईड अँगलने विचार केलाय, आणि केवळ वाईड अँगलने विचार केलाय असं नाही, तर त्यांनी कागदपत्रांचाही आधार घेतला. जेव्हा मधमाशा त्यांच्या अंगावरती चावतात तेव्हा ते योगक्रिया करून काटे म्हणजे भक्ताला त्रास नको, प्राणायामाच्या साहाय्याने त्यामुळं त्यांना एकतर प्राणावरही विजय प्राप्त होता. शेगावला नेलं पाहिजे, आपले प्राण गेले पाहिजेत तिथे, असा तो संकेतात्मक अर्थ आहे तिथे. गजानन महाराजांचं चरित्र सगळ्या अंगाने परिपूर्ण आहे. म्हणजे आज ते वटलेल्या वृक्षाला पालवी फोडणं म्हणजे तो एक सिद्ध शिष्य त्यांनी तयार केला. तर त्या शिष्यांविषयी पण थोडं सांगा. म्हणजे पितांबरासारखा शिष्य असो. अवतरलासी भूवर जड मूढ ताळाया. आता जड कोण आणि मूढ कोण? नमस्कार, मी अनुष्का. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. जय गजानन श्री गजानन. आजचा हा विषय आहे सच्चिदानंद सद्गुरू श्री गजानन महाराजांविषयी. आणि आजचा हा पॉडकास्ट माझ्या मनाच्या खूप जवळ आहे, कारण की गजानन महाराजांच्या विषयी माझ्या मनात अतिशय श्रद्धा आहे. अति लहानपणापासून महाराजांच्या पोथीचं पारायण करणं, गजानन विजय, दशमी एकादशी द्वादशी म्हणा किंवा गुरुपुरुषामृत योगावरती म्हणा, तर त्यामुळे अगदी लहानपणापासून जय जय सच्चित स्वरूपात स्वामी गणराया अशी आरती माझी आजी जेव्हा म्हणायची तेव्हा एक वेगळं कनेक्शन गजानन महाराजांविषयी जाणवायचं. आणि खूप दिवसापासून मी विचार करत होते की गजानन महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथाविषयी किंवा एकूणच गजानन महाराजांच्या विषयी सांगणारी एक व्यक्ती आपल्या लवकरात लवकर आपल्याला शोधावी, गजानन कृपेने मिळावी आणि त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या म्हणून हा शोध सुरू होता. आणि हा शोध संपला. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर उदय कुमठेकर सर. सर नमस्कार. आणि सर आज खास नांदेडवरून हा पॉडकास्ट देण्यासाठी पुण्यात आलेले आहेत. तर ही सगळी गजानन महाराजांचीच लीला आहे असं मी म्हणेन, कारण की त्यांच्या इच्छेशिवाय सृष्टीतलं पानही हलत नाही. तर उदय सर हे 30 वर्षापेक्षा अधिक काळ गजानन महाराजांविषयीचं पोथी तर वाचतातच आहेत, परंतु संशोधन त्यावरती ते करतात. आणि गजानन चरित्रातले अनेक प्रसंग जे आहेत त्याचा आत्ताच्या ह्याच्यानुसार काय संदर्भ लागू शकतो या विषयावरती त्यांनी एक पुस्तकाचं लिखाणही केलं आहे. लवकरच ते प्रकाशित पण होणार आहे. तर मी फार वेळ न घेता आपण उदय सरांशी गप्पा मारूयात सच्चिदानंद सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या एकूणातच लीला चरित्राविषयी आणि गजानन विजय या ग्रंथाविषयी. पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आणि खूप खूप आभार. इतक्या लांबून तुम्ही आज इथे आलात. तर ही आभाराची खरं तर काही गरज नाही, कारण गजाननाचं काम करायचं आहे तर कुठेही जाणं आवश्यक आहे. नक्कीच, म्हणजे हा तुमचा मोठेपणा झाला. तर मला सगळ्यात पहिल्यांदी गजानन पोथी जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांनी जो ग्रंथ त्यांनी जो मंत्र आपल्याला दिलाय, गण गण गणात बोते, तर या मंत्राचा अर्थ आपल्या प्रेक्षकांना आपण आधी सांगूयात आणि तिथून सुरुवात करूयात. अगदी फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण अनेक लोक अनेक मंत्रांचा उपदेश करतात. असं म्हणतात की भारतीय सनातन हिंदू परंपरेमध्ये गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे किंवा रुद्राचा त्र्यंबक मंत्र आहे. हे मंत्र सर्वत्र प्रचलित आहेत, पण एक प्रचलित नसलेल्या मंत्राला, त्याच्या शब्दांना मंत्राचं अधिष्ठान दिलं ते श्री गजानन महाराजांनी. गण गण गणात बोते किंवा गणी गण गणात बोते असे दोन व्हर्शन्स आहेत त्याच्या, असं पोथीतच म्हणलेलं आहे. आता याचा अर्थ काय? सामान्यपणे असा अर्थ लावला जातो की गण म्हणजे मोजणं आहे ना, काउंटिंग. पण काउंटिंग म्हणलं तर काउंटिंग कशाचं हाही प्रश्न आहे. पण गणचा अर्थ नुसता काउंटिंग नाही. गणचा अर्थ आहे एक समूह किंवा ग्रुप. मग हा कशाचा ग्रुप असाही प्रश्न आहे. तर संपूर्ण पिंड आणि ब्रह्मांडाची संरचना जी आहे ही गणांची आहे.
म्हणजे आपण आपला पिंड, पिंड म्हणजे आपला देह, हा देह जर आपण घेतला तर हा 5 गणांचा बनलेला आहे वेगवेगळ्या. एक आहे पंचमहाभूतांचा गण, पृथ्वी आप तेज वायू आकाश ही 5 महाभूत आहेत, त्यांचा एक गण. या गणाच्या 5 तन्मात्रा आहेत. तन्मात्रा म्हणजे त्याची सूक्ष्म रूप. सूक्ष्म रूप म्हणजे पृथ्वीचा गंध, जलाचा रस, अग्नीचं रूप, वायूचा स्पर्श, आकाशाचा शब्द. हे पुन्हा 5 तन्मात्रांचे म्हणजे 5 महाभूताच्या 5 गुणांचे दुसरं गण आहे. तिसरा गण पंच ज्ञानेंद्रियांचा. याच्या सगळ्याशी कनेक्टेड आहे ज्ञानेंद्रिय आपली आणि कर्मेंद्रिय. त्यामुळं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 महाभूत, 5 तन्मात्रा, हे 4 गण झाले. हा झाला शरीराच्या बाह्य आकाराचा किंवा संरचनेचा गण. आणि अंतःसंरचनेचा जो गण आहे हा मन, अहंकार, बुद्धी असा आहे. हां, याला आपण अंतःकरण म्हणतो. करण म्हणजे साधन. तर हे जे गण आहेत, या गणांचा, हे गण कुणाचे आहेत? हे सगळे मूळ प्रकृतीचे आहेत. आपल्या इथं जे सांख्य नावाचं दर्शन आहे त्याच्यानुसार हे सगळे गण प्रकृतीचे आहेत. आणि जे काही कर्म घडत असतं किंवा जे काही जगताचा व्यवहार चालत असतो हे गणच गणात वर्तत असतात, म्हणजे कार्यरत असतात. आणि गण गणात वर्ततात हे समजून घेणं म्हणजे सामान्यपणे आपण काय म्हणतो, मी करतो, मी बोलतो, पण मी बोलत नाही आहे. बरोबर. तर माझी वाणी बोलतीये किंवा माझा हात काम करतोय, भूक मला लागलेली नसते, माझ्या शरीराला लागलेली असते. हा जो चेतन तत्व आणि जड तत्व ह्याच्यातला वेगळेपणा आहे हा या गणगणातून समजून येतो. आणि गणगणात वर्तते हे जर समजून आलं तर मी चैतन्य रूप आत्मा या प्रकृती रूप गणापासून वेगळा आहे हे समजून येतं. वा, असा दार्शनिक अर्थ या भजनामध्ये आहे. म्हणून हे भजन महत्त्वाचं आहे. गण आणि गणला आणखी एक अर्थ आहे. गणाचा दुसरा अर्थ असा आहे की आपली जी पूर्ण वर्णमाला आहे, क ख ग घ च छ ज ध त्र, हे सगळे गणच आहेत. आणि या गणांमधूनच वाणीची अभिव्यक्ती म्हणजे वेदाची म्हणा किंवा शास्त्रग्रंथाची आहे ती म्हणा, म्हणून सगळे गण हे मंत्रमय आहेत. कोणताही शब्द घेतला तरी असा गण गण गणात बोलते म्हणजे इंद्रियच इंद्रियांमध्ये किंवा प्रकृतीच प्रकृतीच्या ठाई परिवर्तन पावत आहे किंवा वर्तत आहे असा या मंत्राचा अर्थ आहे. म्हणून तो महत्त्वाचा आहे. इतके सगळे ग्रंथ आहेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये की बाबा स्वामी चरित्र सारामृत आहे किंवा साई लीला आहे, गजानन विजय ग्रंथ आहे. यामध्ये तुम्ही गजानन विजय या ग्रंथाचीच का निवड केली? सगळ्या ह्याच्यात म्हणजे तुम्ही अनेक विश्लेषणं त्याची केलेली आहेत, तर याच ग्रंथाची का निवड झाली? याचं कारण असं की म्हणजे मला इथं कोणत्याही एखाद्या संताचा ग्रंथ हा कमी दर्जाचा किंवा अन्य कोणाचा जास्त वरच्या दर्जाचा असं म्हणायचं नाही. प्रत्येक संत हा आपापल्या परीने मोठाच आहे. मग ते साई चरित्र असो का स्वामी समर्थांचं चरित्र असो, पण ही जी चरित्र आहेत ही त्यांच्या भक्तांनी लिहिलेली असली तरीसुद्धा ती चरित्र आहेत. त्यांच्यामध्ये दर्शनशास्त्र कमी आहे. आणि भारतीय दर्शनशास्त्राचा जो आत्मा आहे तो म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान हे या गजानन विजयामध्ये पूर्ण असं ओथंबलेलं आहे, झिरपलेलं आहे असं मी म्हणेन. कारण काय आहे की एखादं चरित्र सांगणं वेगळं, पण ते चरित्र सांगताना संपूर्ण भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणं हे दासगणू महाराजांनी साध्य केलेलं आहे. म्हणून मला तो ग्रंथ महत्त्वाचा वाटला. म्हणजे जसजसं मी अनेकदा तो वाचत गेलो, पहिल्यांदा तर मी पारायणच करत होतो याची, पण पारायण करता करता जेव्हा आपल्याला एक एक नवा अर्थ उकलत जातो, जसं तुम्ही गजानन विजय वाचा किंवा गीता वाचा, तर गीतेत सुद्धा कसं आहे की आपण जितक्या वेळा वाचतो तितक्या वेळा नवा अर्थ समजतो आपल्याला. अगदी बरोबर. तसा गजानन विजयाचा आहे की एक नवा अर्थ आपल्याला उलगडत जातो आणि या नव्या अर्थाचं एक अधिष्ठान असतं. ते अधिष्ठान म्हणजे आद्य शंकराचार्यांचं अद्वैत. आणि म्हणून मला तो ग्रंथ म्हणजे अधिक आवडला किंवा त्याच्यावर द्यावंसं वाटलं. गजानन महाराजांच्या विषयी काय तुम्ही म्हणजे माहिती सांगाल आपल्या प्रेक्षकांना? एक तर असं आहे की
कोणताही संताच्या विषयी आपण जर बोललो, जसं स्वामी समर्थांविषयी बोललो, तर तुम्ही कुठून आलात, तुमचं मूळ स्थान काय, ते म्हणायचे आम्ही कर्दळीवनातून आलो किंवा आणखी काही. तसं इथे जो गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा प्रसंग आहे, त्या प्रकट दिनाच्या प्रसंगी असं सांगितलेलं आहे की ते कुठूनही आले नाहीत. आपल्याला सर्वसामान्य माणसाला एक प्रश्न असा पडतो की जसं इथं हे एक फ्लॉवर पॉट आहे, तर फ्लॉवर पॉट आहे म्हटल्यानंतर ते कुठून आलं हा प्रश्न येतो मनामध्ये. हा खरं तर हा यायचं कारणच नाही, ते इथं आहे म्हटल्यानंतर आहे. तसंच परब्रह्म जे आहे म्हणजे अंतिम सत्य जे आहे हे सर्व चराचरात आहे, म्हणजे आलं कुठून हा प्रश्न येतच नाही. म्हणून प्रकट दिनामध्ये जे सांगितलेलं आहे की ते कुठून आले हे माहिती नाही, कुठे जन्माले माहिती नाही, नदीचं मूळ ऋषीचं कोळ विचारू नये तसं ते माहिती नाही. पण तो प्रसंग फार महत्त्वाचा आहे. प्रसंग दोन गोष्टींचं अनेक गोष्टींनी म्हणजे महत्त्वाचा आहे. तो प्रसंग थोडक्यात असा की गजानन महाराज एक फाटकी बंडी घालून, हातात चिलीम, जिनी कधी भट्टी पाहिलेली नाही आहे अशी, म्हणजे तापवलेली अशी चिलीम, पाणी पिण्यासाठी एक भोपळा आणि ते पत्रावळीवरचं उष्ट अन्न खात आहेत. पहिला अध्याय हा त्याचा हा म्हणजे शेवटचा प्रसंग आहे हा. सुरुवातीला तर त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे, ऋषीवंदना, आचार्यांची वंदना, तो सगळा वंदनेचा भाग आहे. पण हा जो प्रसंग याच्यात असा आहे की ते अन्नाचे कण खात असतात. आज आपण पाहतो की अन्न अनेकांना खायला मिळत नाही, पण अन्न वायाही किती जातं. हॉटेलमध्ये लोक खायला जातात, रेस्टॉरंटमध्ये किती वाया घालवतात अन्न, किंवा धान्यसुद्धा किती वेस्टेज केलं जातं. आणि इथं त्यांनी सांगितलेलं आहे की अन्नम ब्रह्मेती व्यजानात, अशी उक्ती उपनिषदांच्या ठाई आहे. म्हणजे इथूनच उपनिषदांचे संदर्भ आलेले आहेत. अन्नम ब्रह्मेती हे वचन यजुर्वेदाच्या तैत्तिरीय उपनिषदात आलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषदातलं म्हणजे त्या ठिकाणी तर अन्नब्रह्माचं वर्णनच आहे. भारतीय संस्कृतीचा एक हा सगळ्यात महत्त्वाचा भाग की तिथे कोणतीही गोष्ट ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म कुठं शोधायला जायचं नाही आपल्याला, आपल्या समोर जे आहे पाणी ब्रह्म आहे, अन्नही ब्रह्म आहे. कारण अन्न आणि पाण्यावर तर प्रत्येक जीव काय, वनस्पती काय, सगळं सृष्टी जगतीये. त्यामुळं अन्नम ब्रह्मेती हे सूत्र त्यांनी घेतलेलं आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा. आज अन्न आपण राष्ट्रात पाहतो की अन्न सुरक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग झालेला आहे. त्यामुळं अन्न सुरक्षा, प्रत्येकाला अन्न प्राप्त होणं हे किती महत्त्वाचं आहे हेच याच्यातून कळतं. उपनिषदात तर आणखी काही वचन आहेत की अन्नम न परिचक्षती, अन्नाची निंदा करू नये, किंवा अन्नम बहु कुर्वित, अन्न खूप करावं, अन्नम आराध्य, त्याचं स्वयंपाक करावा, लोकांना खाऊ घालावं वगैरे वगैरे. हा एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे पाण्याचा. जेव्हा तिथे ते खरकटं खात असताना बंकटलाल आणि दामोदर हे दोघं भक्त त्यांना पाहतात. तो पाहिल्यानंतर ते पातुरकराच्या घरी जो काही कार्यक्रम असतो तिथून एक पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट घेऊन येतात, ते सगळं एकत्र करून खातात ते. म्हणजे हाही महत्त्वाचा एक भाग आहे की अन्न महत्त्वाचं असतं, अन्नाची चव महत्त्वाची नसते. आपण अन्न सेवन आपण अन्न सेवन करताना ते गोड आहे का खारट आहे, त्याच्यात मीठ जास्त झालंय का तिखट जास्त झालंय याच्यावरून नाराज होतो खूप. पण असं न करता सगळं काही एकत्र केलं आणि ते खाल्लं, चव कशाची उरली नाही असं म्हणलेलं आहे. म्हणजे चव कशाची उरली नाही याचा अर्थ चवीचं महत्त्व नाही असं नाही, पण अंततः सगळ्या चवी एकत्रच होणार आहेत. सगळे जसे सगळे रंग पांढऱ्या रंगात एकत्र होतात तसे सगळे रस हे ब्रह्मरसातच एकत्र होणार आहेत. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे जेवल्यानंतर तो पातुरकर पाणी आणायला जातो, स्वच्छ तुंबावरलेलं जल आहे ना, ते वाळा घालून पाणी आणलेलं आहे असं म्हणतो तो. तोवर गजानन महाराज हळातलं म्हणजे आपण असं म्हणू गटारातलं पाणी पितात, जे गुरांनी पिण्यासाठी योग्य असतं. त्यावेळेला तो पातुरकर जे म्हणतो की हा ते पाणी गुरांनी पिण्याच्या योग्य आहे, मी हे आणलं पहा वाळा घालून, है ना, हे तुम्ही प्या. मनुष्य काय करतो की चांगलं आणि वाईट याच्यामध्ये नेहमी निवड करतो,
पण इथे श्री गजानन महाराज असं म्हणतात की तेही पाणी आणि हेही पाणीच आहे. म्हणजे वाळा घातलेलं पाणी काय किंवा हळातलं पाणी काय ते वेगळं नाही. परमेश्वर आपल्याला असा वेगळा करता येत नाही. वा. म्हणजे तिथले की पिणाराही त्याहून वेगळा नाही. म्हणजे पाणी निर्माण करणारा परमेश्वर, पाणी पिणारा मी, आणि ते चांगलं आणि वाईट पाणी हे काहीही वेगळं नाही. पिणाराही ना त्याहूनही वेगळा. आणि हे सगळं कुठून आलं? एक ब्रह्म जगदांतरी भरलेले असे तिथले शब्द आहेत की सर्वत्र एक ब्रह्म भरलेलं आहे. त्यामुळं सर्वत्र जर एक ब्रह्म भरलेलं आहे तर आपण किती प्रकारच्या भेदांवरून भांडणं करत असतो. चांगलं वाईट तर सोडून द्या, आपल्यामध्ये जातीचे आहेत, गरीब श्रीमंतीचे आहेत, आणखी कितीतरी प्रकारचे भेद आहेत. तेव्हा या सगळ्या भेदाचा, द्वैताचा त्याग करावा हा उपदेश तिथे आहे. त्यामुळं हा अध्याय महत्त्वाचा आहे. गजानन महाराजांच्या प्रगट प्रकट दिनाचा पहिला अध्याय हा जिथून महत्त्वाचा पोथीची आहे. सुरुवात होते. हो. आणि इतका छान प्रसंग हा समोर उभा राहतो आपल्या. छोट्या छोट्या गोष्टीतनं हे संत शिकवण देत असतात छोट्या छोट्या आणि आपण ती फक्त ग्रहण करायची आहे आणि किंवा आपण काय इम्प्लिमेंटेशन. करतो, म्हणजे पोथी वाचत जातो. पोथीतला हा प्रसंग सुद्धा एक चमत्कारिक प्रसंग म्हणून आपण वाचू. पण खरं तर इथं सगळ्या प्रकारच्या द्वैताच्या पलीकडे गेलं पाहिजे हा संदेश आहे इथं. चांगलं वाईट, सुख दुःख हे जे गीतेतली स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत त्याच्या पलीकडे जाणं हेच तर अध्यात्माचा प्रवास आहे. आणखी काय म्हणजे गजानन महाराजांचं चरित्र आहे हे वेगवेगळ्या अंगांनी प्रत्येक वेळेस नव्याने काहीतरी शिकवण देणार आहे. त्यातला हा पहिला अध्याय आहे. जेव्हा मी पोथी वाचते तेव्हा आणखी एक प्रसंग जो मला अतिशय आवडतो. आपण अनेक प्रसंग यात डिस्कस करणार आहोत. त्यातला एक माझा आवडीचा प्रसंग आहे की जेव्हा गजानन महाराज शिष्यांना घेऊन नर्मदेच्या प्रवासाला जातात आणि तिथे त्या नावेला छिद्र पडतं आणि साक्षात नर्मदा मैया येऊन तिथे हात लावते. तर त्या प्रसंगाविषयी सांगा. तोही प्रसंग असा आहे की आता पहा इथं आत्ताचाच प्रसंग गेल्या वर्षीचा. हजारो लोक त्या प्रयागराजला त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारण्यासाठी गेले. करेक्ट है ना. आता हा प्रसंग पहा नर्मदेचा. नर्मदेच्या प्रसंगात असं आहे की सगळेजण सोमवती अमावस्येचं पर्व आलेलं असतं म्हणून शेगावहून ओंकारेश्वरला त्यांना जायचं असतं. त्यावेळेला ते गजानन महाराजांना आग्रह करतात की तुम्हीही चला. ते म्हणतात मी नाही येणार. आता का येणार नाही काय नाही याचं कारणही त्यांनी छान दिलेलं आहे. ते असं म्हणतात की मला तिथं नर्मदेला जायची काही गरज नाही, मी इथं गावातल्या विहिरीत नर्मदेचं स्नान करेन. जर नर्मदा ही तीर्थ आहे तर माझ्या गावातली माझ्या घरातली विहीर जी आहे ती तीर्थ नाही का? किती महत्वाचा मुद्दा आहे की तीर्थ शोधत आपण भारतभर नाही जगभर हिंडतो. कुठे हिमालयात जातो, कुठे कन्याकुमारीला जातो. पण तीर्थ जर त्या पाण्यात पावित्र्य आहे तर ह्या पाण्यात नाही आहे का? ते म्हणतात मी इथेही स्नान करीन. पण सगळेजण त्यांना आग्रह करून नेतात. म्हणजे पहिला संदेश हा आहे की ते तीर्थ हे तीर्थ, ते पाणी हे पाणी वेगळं नाही. पुन्हा इथे अद्वैत आहे. जे जसं पहिल्या अध्यायात आहे हळातलं पाणी आणि वासाचं पाणी, वाळ्याचं पाणी, तसं इथं ती नर्मदा ही माझी विहिरीमधली नर्मदा एकच आहे. ते म्हणतात की मी जर तिथे गेलो हिला राग येईल ना. जड वस्तूला राग येईल का नाही माहिती नाही, पण शेवटी जड वस्तूनाही चैतन्य आहेच ना. पाण्याला आपण पाणी एखादं खराब म्हणून सोडून द्यायचो, त्याला वाईट वाटत नसेल का? त्यालाही पाण्यालाही वाईट वाटत असेल. ही जी भूमिका आहे ही महत्वाची आहे. मग ते म्हणतात की मी जर नर्मदेला आलो तर तिला आवडणार नाही, ही सोडून तिथं आला म्हणून, तरी सगळे लोक तिला घेऊन जातात. आता इथे माणूस आपली कृती कशी करतो आणि भविष्याचा अंदाज त्याला कसा नसतो हा एक भाग आहे. की सगळ्यांनी जाताना बैलगाड्या केल्या होत्या, परतताना बैलगाड्या मोडतील म्हणून नावेतून जायचं असं ते ठरवतात आणि ती नाव पाण्यात बुडायला लागते. आता नाव हे कशाचं प्रतीक आहे? नाव हे आपल्या जीवनाचंच प्रतीक आहे. त्याच्यात 4 माणसं बसलेली आहेत असं म्हणलं आणि गजानन महाराज 5वे असे ते ही 5 माणसे बुडाली असे तिथले 4 माणसं म्हणजे
ॲक्च्युली 4 महाभूतांनी बनलेलं हे शरीरच आहे वा, फारच छान. प्रतिकात्मक दृष्ट्या. आणि गजानन महाराज हे त्यातला आत्मा आहे. म्हणजे बुडणार कोण आहे? 4 महाभूत बुडणार आहे. आणि त्यांना तारणारा कोण आहे? त्यातला चेतन आत्मा आहे. म्हणजे गजानन महाराज आहे. अगदी बरोबर. आणि ती जी नर्मदा आहे ही याच्या भारतीय जीवनदृष्टीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक जड तत्वाला सुद्धा तिथे दैवत रूप आहे. आपण सकाळी उठल्यावर म्हणत नाही का, पादस्पर्शम क्षमस्व, पृथ्वीला वंदन करतो का? तर पृथ्वी देवता आहे आपल्यासाठी. ती काही केवळ जमीन नाही आहे. तशी ती नर्मदा सुद्धा आपल्यासाठी देवी आहे. आणि मग त्याच्यातून ते वाचले म्हणजे नर्मदा साक्षात आली. मग ती तिथे प्रत्यक्ष आली न आली हे भाग 2 आहेत. पण माझ्यासाठी नर्मदा ही साक्षात देवी ही भावना महत्त्वाची आहे. ती भावना तिथं प्रकट होते. त्या दृष्टीने तो महत्त्वाचा प्रसंग आहे. आणि एकूणच ती नर्मदा हे भवसागराचं प्रतीक आहे. संसार सागर त्याच्यामध्ये आपण पडलेलो आहो ते आपण गटांगळ्याच खाणार आहे. म्हणजे कदाचित आपण खातोही आहो, आपल्याला माहीत नाही आपण गटांगळ्या खातोय, आपण खूप आनंदात आहे. पण या संसार सागरात, या भवचक्रात, जन्ममृत्यूच्या चक्रात फिरणं हेच त्या नर्मदेमध्ये गटांगळे खाणे, अजून काय. असा तो त्या प्रसंगाचा एक अर्थ म्हणजे मला वाटतो मी तसा सांगितला किंवा सांगतो. खरंय खरंय. म्हणजे कित्येकदा असं होतं ना की यांत्रिकपणे आपण सगळी पोथी वाचतो. म्हणजे की मी आज इतकं पारायण केलं, तितक्या वेळा मी चरित्र वाचलं किंवा वॉट एव्हर. तर हे कुठेतरी त्या संत चरित्राचा जो बोध आहे तो तुम्ही स्वतः अंगीकारणंही तितकंच अपेक्षित आहे ना. अंगीकारणं आणि त्या शब्दाच्या काय असतं, प्रत्येक शब्द आहे ना त्याला 2 अर्थ असतात असं मला वाटतं. एक तर त्याचा वाच्यार्थ आहे, म्हणजे ती नर्मदा आहे, तो क्षेत्र आहे, तिथं आहे. पण त्या नर्मदा क्षेत्राबरोबर त्याचा एक प्रतिकात्मक अर्थ आहे. आणि तो प्रतिकात्मक अर्थ जर आपण लक्षात घेतला तर अध्यात्माची किंवा परमार्थाची वाटचाल ही जास्त चांगली होते आपली. म्हणून तो प्रतिकात्मक अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणखी काही नाही. बरोबर आहे. आणखी तुम्हाला कुठला प्रसंग आवडतो जेव्हा तुम्ही गजानन चरित्राचा अभ्यास करता किंवा वाचता तेव्हा? मला म्हणजे तसा प्रत्येकच प्रसंग अर्थपूर्ण आहे त्याच्यातला. पण तिथे एका हरदासाचा प्रसंग आहे. मला हरदासाच्या जीवनातले 2 प्रसंग नेहमी, एक तर बंकटलालांनी त्यांना पाहिलेलं असतं, पण पहिल्या दिवशी ज्या वेळेला तो पत्रावळी खाण्याचा प्रसंग येतो प्रकट दिनाचा, त्याच्यानंतर ते निघून जातात. ते नंतर दिसत नाहीत. आणि मग ते दिसत का नाहीत याचा बंकटलालाला म्हणजे तिथे आलेला शब्द ध्यास लागतो. आहे की नाही. असा जो ध्यास लागलेला आहे हा महत्वाचा आहे भक्ताच्या चरित्रामध्ये. कारण भक्ताला ध्यास लागला पाहिजे. मी दर्शनाला जातो, मला मंदिर दिसलं म्हणून मी जोडे काढतो, नमस्कार करतो, त्याला काही अर्थ नाही. कारण तिथे ध्यास नाही आहे की मग इथं ज्या वेळेला आपण एखादी ओढ लागती आणि या ओढीमध्ये एक प्रेम असतं, एक प्रकारचं भक्ती असते, ती तिथे बंकटलालाची आहे. आणि त्याला ते एका, आता पूर्वी गावोगावं कीर्तन व्हायची, त्या कीर्तनासाठी एक हरदास आलेला होता आणि त्या हरदासाचं कीर्तन चालू होतं. तेव्हा हे बाहेर लिंबापाशी बसलेले दिसतात. महाराज लिंबापाशी तिथला म्हणजे शब्दच आहे तो, लिंबापाशी बसले होते. फरसावर असा शब्द आहे तिथे. फरसावर म्हणजे त्या पारावर. तर तिथे सुद्धा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या महत्त्वाच्या आहेत. एक तर बंकटलाल विचारतो त्यांना की काही आणू का खायला, है ना. तर ते म्हणतात तुझी इच्छा असेल तर, मला खायला आण म्हणत नाही ते, तुझी इच्छा असेल तर माळिणीच्या सदनातून, माळीण म्हणजे एक आपण असं समजू की सर्वसामान्य स्त्री आहे, तिच्या सदनातून म्हणजे घरातून भाकरी आहे ना. आता पहा म्हणजे इथेही कसं आहे की अनेक महाराज लोक ते काय म्हणतील, मला सोहळ्यामध्ये जेवण करून पाहिजे. मी असं सोहळ्याचं काही थट्टा नाही उडवत, पण शेवटी असं येतं ना की सोहळ्यातलंच मला पाहिजे. इथं तसं नाही आहे किंवा पंचपक्वान्नाचं जेवण पाहिजे असं काही नाही. मला सोहळ्यातलं नको, काही नको, मला एक रेडीमेड जी भाकरी असेल त्या माळणीच्या घरी ती आण.
ती पण सर्वसामान्य ती घरातनं. सर्वसामान्य. तेव्हा तिथे झुणका भाकर म्हणा, चटणी भाकर, कांदा भाकर जे काही आणतो तो, हम्म. ते खाल्ल्यावर त्या हरदासाचं कीर्तन चालू होतं. हम्म. ते कीर्तन चालू होताना तो एका श्लोकाचा भागवतातल्या पूर्वार्ध म्हणतो. तो श्लोक हंस गीतेमधल्या आहे, भागवतातल्या असं म्हणलेलं आहे. हंसाने केलेला उपदेश. हम्म. आता इथेही एक प्रतिकात्मकता आहे. हंस म्हणजे काय, हंस नावाचा पक्षी देत नसतो, तर हंस म्हणजे परमहंस संन्यासी. हम्म. परमहंस संन्याशाने ते उपदेश केलेला आहे. म्हणजे जेव्हा ज्ञानी माणूस, हंसाचा अर्थ. आणि मग पहिला पूर्वार्ध उच्चारला की इकडून गजानन महाराज त्याचा उत्तरार्ध म्हणतात. अगदी बरोबर. मग आता तो हरिदास काय म्हणतो की हा कोणीतरी अधिकारी माणूस आहे, दिसतो, पण त्याला आत बोलवा. इथे हा सगळ्यात महत्वाचा आहे. गजानन महाराज काही येत नाहीत. मग तो हरदास स्वतः येतो. हरदास स्वतः आल्यानंतर तो म्हणतो की आपण आत चलावं, आपली जागा आतमध्ये, बाहेर नाही. तर तिथे सुद्धा महत्वाचा मुद्दा ते बोलतात. तू आत्ता जर सांगतोय की परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे, तर आतून बाहेर काय आहे? मग तिथं आहे, इथं नाही आहे का? मग म्हणजे की जगच सगळं परमेश्वराने भरलेलं आहे, तर मग तो मंदिरात आहे, मग मंदिराच्या बाहेर नाही आहे. आपण असं करतो, देऊळ मंदिरात आहे, मंदिराच्या बाहेर देव नाही आहे, ही आपली भावना असते. कारण आपण देवालाही वाटलेलं असतं की तो मंदिरात आहे, मंदिराच्या बाहेर नाही आहे. त्यामुळे त्यांनी तिथं अगदी खडसावून सांगितलं की ज्यांनी तत्वज्ञान सांगायचं त्यांनी ते आधी आचरण करावं. आत बाहेर काही उरलंच नाही ना. आणि मग आत बाहेर जर काही उरलं नाही तर मला आत नेतो किंवा तू बाहेर येतो, याला काय अर्थ आहे? ही जी तिथली भूमिका आहे आत बाहेरची, ही सुद्धा अद्वैत तत्वज्ञानाचाच आधार आहे. आत बाहेर काही नाही, चांगलं वाईट काही नाही, पण चांगलं वाईट काही नाही, आत बाहेर काही नाही. ही फार उच्च कोटीच्या आध्यात्मिक साधकाची आवश्यकता आहे, ती माझ्या तुमच्यासारख्यांची नाही आहे. आपल्याला तर चांगलं वाईट आत बाहेर आहेच, आपल्यापुरतं ते आहे, पण शेवटी त्या स्थितीला पोचलं पाहिजे. ही एक भूमिका त्याच्यातून मला दिसते. हा प्रसंग मला म्हणजे विशेष त्याच्यातला महत्त्वाचा वाटतो. आणि याच्याशीच कनेक्टेड दुसरा प्रसंग आहे, तोही एक सांगतो मी. तो म्हणजे ते हरदास बुवा घोड्यावर येत असतात. घोडा शांत, त्यांचा घोडा हा खट्याळ असतो. म्हणजे खोड्या बहु असं अंगी भरल्या असे तिथले शब्द आहेत. मग तो कुणालाही चावायचा, कुणालाही काही करायचा, साखळदंड तोडायचा, दोऱ्या तोडायचा. म्हणून त्याच्या साखळ्या केल्या होत्या त्यांनी, घोड्याला बांधण्यासाठी लोखंडी साखळ्या, आणि तो त्यांच्याबरोबर असायचा. आता इथे घोडा काय आहे, तेव्हा घोडा काय आहे, तो हरदास काय आहे आणि गजानन महाराज काय आहे, हे आता आपण बघू. पहा, आता आपल्या इथे प्राचीन ग्रंथांमध्ये एक उपनिषद नावाचा ग्रंथ आहे. अनेक उपनिषदात एक कठोपनिषद आहे. कठोपनिषदामध्ये एक रथाचं रूपक आलेलं आहे. हां, त्या रूपकात असं म्हणलेलं आहे, तिथले श्लोक मी काही आता म्हणत नाही, पण आत्मानम रथिनम विद्धी, म्हणजे रथामध्ये बसून जाणारा रथी म्हणजे बसलेला पॅसेंजर हा आत्मा आहे. आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव, आपला शरीर हा रथ आहे. बुद्धी तू सारथी, बुद्धी हे सारथी आहे. मन हा लगाम प्रग्रह आहे, आणि इंद्रिय हे त्या रथाचे घोडे आहेत. इथे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे की घोड्याला इंद्रियाची उपमा दिलेली. आता इथे रथाला 4 घोडे असतात किंवा 5ही असू शकतात, है ना. इथे कृष्णाचं आणि अर्जुनाचं प्रतीकही आपल्या डोळ्यासमोर येतं की 4 रथाला घोडे जोडलेले आहेत, तो अर्जुन बसलेला आहे, परमात्मा चालवतोय, है ना. पण इथे काय आहे की तो एकच घोडा हे मानवी मनाचं प्रतीक आहे. घोड्याला अश्वही म्हणलेलं आहे. अश्व म्हणजे वायूचं प्रतीक आहे, वायुतत्व आहे, आणि मनाचंही काय आहे, वायूसारखं आहे. हो, बरोबर. हां, आणि त्यामुळं 4 इंद्रिय म्हणजे त्या घोड्याचे 4 पाय आहेत आपले. खरंच सगळ्यात खट्याळ जर आपल्या मनात काही असेल तर आपलं मन असतं. त्या जातो आपण एकीकडे, मनात एक काहीतरी चाललेलं असतं, तसं तो
खोड्या करणारा घोडा म्हणजे माणसाचं मन आहे. मला तो हरदास हरिकथा सांगत असेल पण त्याचं मन चलबिचल होत आहे. तसंच एखाद्या साधकाचं सुद्धा आहे की तो जप करत असेल, हातात जपमाळ चाललेली आहे, पण आज मनात काय चाललेलं वेगळेच आहे विचार माहिती आहेत. नाही. मी मंदिरात गेलोय, मला माहित नाही की माझ्या मनात काय चाललेलं आहे. खरंय. पण मग हे मन कसं स्थिर होईल? त्याला काढण्या बांधल्या किंवा साखळदंड बांधले म्हणजे नाही होणार आहे ते. त्याच्यावर नियंत्रण करून होणार नाही. तर तिथं काय पाहिजे? सद्गुरूचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे गजानन महाराज त्याच्या पायात येऊन उभे राहिले. खरंच. त्यामुळे ज्यावेळेला मनामध्ये सद्गुरूचं अधिष्ठान निर्माण होईल तर आपोआप शांत होतं. म्हणून ते 4 पायांच्या म्हणून मध्ये ते 4 पायामध्ये झोपलेले आहेत. ओ अशी बापरे. प्रतिकात्मकता त्याच्यात मला दिसते. म्हणून ती मी खूपच छान. सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही म्हणजे आज वेगळ्या अर्थाने मला पोथी उलगडती असं मला वाटतं. कारण मी पण कित्येकदा पोथीचं पारायण केलेलं आहे. तर म्हणजे आपण महाराजांना कनेक्ट होतो प्रत्येक गोष्टीत आणि हे आज वेगळ्या अँगलनी कनेक्शन जाणवतंय मला. त्या घटनेच्या मागची प्रतिबिंब काय आहे, म्हणजे ते प्रतीक कशाचं आहे हे आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर एकूण माणसाच्या मानसशास्त्राचाच उलगडा होतो असं मी म्हणेन. आणि असा उलगडा होतो म्हणजे त्या पोथीतून जशी जशी वाचत जावी तसं होतं. म्हणजे सद्गुरूंना तुम्ही तुमच्या हृदयात जर तुम्ही बसवलं तर मन जे चलबिचल होणार आहे, इंद्रिय सुद्धा सुद्धा कारण शेवटी मन जातं ते इंद्रियांच्याच माध्यमातून जातं. आपली किती इच्छा नसली तर एखाद्या लक्ष जातं, आपलं कान जातात आपले. हे गेले नाही पाहिजे. हे केव्हा जाणार नाही? जर सद्गुरूचं अधिष्ठान लावेल तर. वा. म्हणून तो प्रसंग महत्वाचा वाटला मला. म्हणजे दासगणू महाराजांनी पण ही पोथीची रचना करताना तितकाच वाईड अँगलनी विचार केला असेल. निश्चित वाईड अँगलने विचार केलाय. आणि केवळ वाईड अँगलने विचार केलाय असं नाही, तर त्यांनी कागदपत्रांचाही आधार घेतलेला आहे. त्यांनी त्यावेळेलाच आपल्याला सांगितलं की तिथे त्यावेळेला त्यांना पाचारण करण्यात आलं पंढरपूरला येऊन पाटलांनी की तुम्ही पोथी लिहा. तेव्हा मी सगळे कागदपत्र तपासून पोथी लिहिली सांगितली असं म्हणा. पण ती पोथी सांगताना सुद्धा केवळ एक इतिहास किंवा चमत्कार म्हणून न मांडता अशी प्रतिकात्मकता त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे गुंफलेली आहे. आणि ही शोधणं हे खरं तर भक्ताचं काम आहे की बघ ते कुठं कुठं पडलेलं आहे, काय आहे, तसं आपण पाहिलं पाहिजे. त्या गजानन विजय ग्रंथामध्ये अजूनही एक प्रसंग आहे की जो साधू म्हणून येतो साधूच्या वेशामध्ये आणि खोट्या म्हणजे प्रवचन करताना खोटे दाखले देणार आणि महाराज तिथे बसलेले असतात. पलंग जळतो. नैनम छिंदंती पावकहा म्हणून तो एक प्रसंग आहे. गोसाव्याचा प्रसंग आहे. ब्रह्मगिरी गोसावी आणि त्याचे शिष्य. तो सुद्धा अतिशय बोलका प्रसंग आहे. कारण असा आहे, काय आहे म्हणजे तिथला पहिलाच प्रसंग असा आहे की ते गोसावी अयाचित मागायला आले. पहा शब्द इथं कसा वापरला, अयाचित. अयाचित म्हणजे ज्याची याचना केली जात नाही ते. अच्छा. अयाचित. अयाचित म्हणजे कसं, कुणाच्याही घरी जावं, जे दिलं ते घ्यावं, म्हणजे भिक्षेकऱ्याने. पण ते म्हणतात आम्हाला शिरापुरीचं आयाचित द्या. म्हणजे आयाचित मागायचं, काय हवं तेही मागायचं. हे खरं तर काय पाहिजे ते सांगितलं ते आयाचित कसं काय झालं तर ते याचित झालं ना. बरं असं तोही भाग झाला. पाटील म्हणतो की आज भाकरी आहेत घेऊन जा, उद्या तुम्हाला शिरापुरी घालू. ठीक आहे म्हणतो. मग संध्याकाळी तो ब्रह्मगिरी गोसावी गीता वाचायला बसतो. गीता हा एक लोकप्रिय ग्रंथ आहे. गीता वाचणं, गीतेचे पाठ करणं अनेक किंवा पाठांतर करणं मी म्हणेन हे सर्वत्र होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की गीता अनुभवली का. गीता वाचणाऱ्यांनी गीता अनुभवलेली नसते. किंवा मी आज असं म्हणेन की जे लोक आपले पोस्टर छापून गुरु म्हणून घेतात स्वतःला, त्यांनी ते तत्वज्ञान अनुभवलेलं असतं का? नाही. आणि मग इथं प्रश्न येतो की नैनम छिन्नंती शस्त्राणी हा एक श्लोक उदाहरणार्थ तिथं घेतलेला आहे. नैनम दहती पावका. पावक म्हणजे अग्नी. आग काही आत्म्याला जाळत नाही हे वाचतो आपण. पण साधी काडीच्या पेटीची जरी आग लागली तरी आपण भिवू का नाही? पण त्यामुळं नैनम दहती पावका हे आपण अनुभवलेलं नसतं. आणि मग गजानन महाराज तिथं स्वतः अनुभव देतात तो
त्यांचे चिलीम पेटलेली असते. पेटलेल्या चिलीमची एक ठिणगी त्या ठिणगी पलंगावर पडते. पडते. आता आपण म्हणतो ती पडली, मी तर असं म्हणून त्यांनी मुद्दाम पाडली, कारण त्यांना तो पलंग पेटवायचाच दाखवायचा होता. आणि त्या पेटत्या पलंगावर ते बसले होते शांतपणे. जसं प्रल्हादाला आगीमध्ये हिरण्यकश्यपूने टाकलं आपण म्हणतो तसं, किंवा तेलामध्ये टाकलं तसं ते शांत बसले. तर आता ते म्हणतात की ते गोसाव्याला पकडून आण, भास्कराला पाठवलं. भास्कराने गोसाव्याला पकडून आणलं. आता इथे की बघ तू नैनम दहती पावका सांगतो, आता खरं करून दाखव ना, बस ना, हे पावका ना तू नैनम दहती. खरे. पण सामान्य माणसाला शब्दज्ञान झालेलं असतं, शब्दज्ञान झालेलं असतं, पण अनुभूतीचं ज्ञान नसतं. तसं आत्म्याची लक्षणं गीतेमधून वाचून मला पाठ केली मी म्हणजे मी आत्मा अनुभवला का? नाही. मग हा अनुभव आलेला नसताना मी जर गीता सांगायला गेलो तर किती म्हणजे वदतो व्याघात आहे की मला जे माहिती नाही ते मी सांगायला जातोय. अशी स्थिती त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची होती. आणि म्हणून तो प्रसंग महत्वाचा आहे की बाबा शब्दज्ञान नसावं, अर्थज्ञान त्याहून चांगलं, पण अर्थज्ञानापेक्षा सुद्धा अनुभूत ज्ञान महत्वाचं. आणि असं अनुभूत ज्ञान केवळ योगाच्या साधनेनेच येऊ शकतं. नैनम दहती पावका, आगीने आत्मा जळणार नाही किंवा अग्नीवर विजय प्राप्त करणं हे योगालाच शक्य आहे. हे काही संस्कृत विद्वानाला शक्य नाही आहे. ही भूमिका तिथे फार महत्वाची आहे. अगदी बरोबर. अनुभूतीचं ज्ञान महत्वाचं. याच प्रसंगाला जोडून म्हणजे तुम्ही आता योग्यालाच सिद्ध आहे, साध्य आहे असं म्हणालात. आणि गजानन महाराज खऱ्या अर्थाने योगी होते, कारण की जेव्हा मधमाशा त्यांच्या अंगावरती चावतात तेव्हा ते योग क्रिया करून काटे म्हणजे भक्ताला त्रास नको, प्राणायामाच्या साहाय्याने, प्राणायामाच्या साहाय्याने. त्यामुळं त्यांना एकतर प्राणावरही विजय प्राप्त होता. आणि प्राण म्हणजे दुसरा प्रसंग आलेला आहे गायीचा. गाय सुद्धा काय आहे? गय, गाम हा संस्कृत धातू प्राणाचा प्रतीक आहे. बर. तेव्हा गाय हा प्राण आहे. आणि ती गाय सुद्धा कशी आहे? वाटेल तसं हुंदडणारी आहे, कुणाला त्रास देणारी आहे. त्यामुळं प्राणशक्ती जी आहे, ह्या प्राणशक्तीवर सुद्धा सद्गुरूचं नियंत्रण पाहिजे. खूपच भारी. जसं मनावर पाहिजे. आता जेवढे असुर प्रवृत्तीचे लोक आहेत, खरं तर असू या शब्दाचा अर्थच प्राण असा आहे. असू म्हणजे प्राण, आणि असुर म्हणजे ज्यांचा प्राण प्रबल आहे. त्यामुळे जितके लोक गुन्हे करतात ते सगळे प्राणसंपन्न असतात, पण त्या प्राणसंपन्नतेला सद्गुरुचरणाचा आधार नसतो. त्यामुळे ते कुमार्गाला लागतात. त्यामुळं प्राणशक्तीवर नियंत्रण पाहिजे. ही भूमिका त्या गायीच्या प्रसंगातूनही आलेली आहे. म्हणजे द्वाडगाईला शहाणं केलं, तिथे सुद्धा प्राणाला सुद्धा तुम्ही म्हणजे केवळ शरीर नाही शेगावला नेलं पाहिजे, आपले प्राण गेले पाहिजे, असा तो संकेतात्मक अर्थ आहे तिथे. अगदी बरोबर. तर अनेक अर्थांनी भरलेला आहे गजानन विजय हा एकूणच म्हणजे विषय. म्हणजे कित्येक प्रसंगात ते शक्ती आणि युक्ती दोन्हीचं प्रतीक दाखवतात. जेव्हा ते ऊस पिरगळून म्हणजे जे पाटील त्यांना मारतात त्यांनाच ते ऊसाचा रस, त्याच ऊसाचा म्हणजे ज्यांनी तुमच्यावर अपकार केला असं आपण म्हणू. सहसा काय आहे की ठकासी व्हावे ठक, ही समर्थांची उक्ती आहे. पण असं न करता हिंसेचा प्रतिवाद हा अहिंसेने केलेला आहे. त्यांनी मार खाल्लाय स्वतः, आणि मार खाऊन सुद्धा ज्या वेळेला त्यांच्या उठत नाही त्यावेळेला त्या सामर्थ्याचं प्रतीक. किंवा दुसऱ्या शब्द आपण हरिपाटील जेव्हा कुस्ती खेळायला जातो त्यांच्याशी, की कुस्ती खेळू आपण म्हणतो, तेव्हा ते हरिपाटील त्याला पैलवान असतो, पण तो उठवूही शकत नाही गजानन महाराजांना. त्यामुळं शारीरिक बळ महत्वाचं नाही, पुन्हा इथं प्राणबलाचं महत्व आहे. त्यामुळं कसं आहे की प्राणाच्या स्थायी सर्वात मोठं बळ आहे, आणि मग ते बळाची जोपासना करा असा उपदेश त्यांनी हरिपाटलाला केला आहे तिथे. अशा कोणी अनेक गोष्टी आहेत. खरंच खूपच म्हणजे एक एक प्रसंग जर तुम्ही त्याचा बारकाईने विचार केला तर मी तर असं म्हणेन की जसं 7 दिवस भागवत सांगतात ना, तसं 7 दिवस गजानन महाराज विजय सांगण्याचा सप्ताह करावा लागेल त्याच्यासाठी.
खरंच खरंच म्हणजे एकेका प्रसंगातनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि मंडळी, तुम्हाला गजानन चरित्रामधला कुठला प्रसंग आवडतो किंवा तुम्ही गजानन चरित्र वाचत असताना कुठल्या प्रसंगाशी रिलेट करता हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. तर अजून मला उदय सर तुम्हाला हे विचारायचं आहे की गजानन महाराजांचं चरित्र सगळ्या अंगाने परिपूर्ण आहे. म्हणजे आज ते वटलेल्या वृक्षाला पालवी फोडणं म्हणजे तो एक सिद्ध शिष्य त्यांनी तयार केला. तर त्या शिष्यांविषयी पण थोडं सांगा. म्हणजे पितांबरासारखा शिष्य असो. कसं पितांबराचा उल्लेख तर विशेष करून केला पाहिजे. एकीकडे बंकटलाल आहे. हो, बंकटलाल हा म्हणजे भक्ताचे जे गीतेमध्ये 4 प्रकार केलेले आहेत, आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, तसं आपण म्हणू की बंकटलाल जिज्ञासूने ज्ञानी आहे. कारण बंकटलालांनी पहिल्यांदा ओळखलेला आहे की हा साधारण माणूस नाहीये. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेचा नमस्कार केला चित्ती संतोष पावून, असं पहिल्या अध्यायातले शब्द आहेत. पण त्या दुसऱ्या अध्यायात त्यावेळेला दुसऱ्या अध्यायामध्ये आल्यानंतर तिथे पितांबर शिंपी येतो. पितांबर हा शिंपी आहे. हे एक महत्त्वाचा गुण आहे या गजानन विजयमधला की तिथे जातीचा वर्णाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. हा शिंपी है ना, किंवा बायजा बायजा माळी आहे ना, किंवा आणखीन आमका ब्राह्मण आहे तर तो यजुर्वेदी आहे. हा घनपाठी ब्राह्मणाचा पण घनपाठी. हे सगळे कसे की ग्रामीण जीवनातले गेल्या शतकातले जिवंत चित्रण आहे. बरोबर, ग्रामीण भारताचं. आणि हा आहे समाज. शेवटी भारताचा समाज जसा काही आहे तसा आहे, वर्णव्यवस्थेवर आधारलेला आहे. पण त्या वर्णव्यवस्था सांगताना त्या त्या वर्णांनी कसं वागलं पाहिजे हेही ते सांगतात. म्हणजे उदाहरणार्थ 2 बाळापूरचे ब्राह्मण त्यांच्या कामासाठी 10 वेळा येतात. ते दरवेळेला निश्चय करतात की यांना आपण नेऊ, आपण पुढच्या वेळेला नेऊ, पुढच्या वेळेला नेऊ. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांनी आपलं बोलणं खोटं करू नये. खरं बोलतो तो ब्राह्मण. हा म्हणजे उदाहरण आहे त्यांचं. तसं हा जो दामोदर आहे आपला पितांबर आहे. पितांबर शिंपी जो आहे हा म्हणजे भक्ताचे 2 प्रकार आहेत. एक ज्ञानी आहे, दुसरा भक्त जो आहे त्याला या ज्ञानाशी काही घेणं देणं नाही. तो सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवणार आहे. त्यांनी त्याला सांगितलं होतं पहिल्याच अध्यायात की तू लोटा भरून पाणी घेऊन ये. तुंबा शब्द आहे. तुंबा भरून पाणी घेऊन ये, नाल्याचा आण, पुन्हा तेही स्वच्छ आणू नको. आणि तेही ओंजळीने भरायचं नाही, तुंबा बुडव. आता हा पितांबर विचार करतो, नाल्यावर गेलो तर पाणी नाही. तिथे त्यांनी शब्द आहेत त्याचे की ओढ्याचं पाणी अल्प सदया. सदया म्हणजे हे दयावान सद्गुरू. ओढ्याला पाणी नाहीये तुम्ही म्हणता, ते म्हणायचे काही नाही, तू जा ना आण. मग तो गेलेला आहे आणि त्याने बुडवलेला आहे तांब्या, आणि तांब्या बुडला की तो बुडालेला आहे. अशी श्रद्धा ठेवणारा शिष्य. ब्लाइंड फेथ. ब्लाइंड याला ब्लाइंड म्हणू, काही म्हणू आपण. पण हा ब्लाइंड नाही याच्यासाठी की योग्य जागी ठेवलेली ब्लाइंड श्रद्धा सुद्धा कामाला येते. तुम्ही चुकीच्या जागी जर डोळे श्रद्धा जरी ठेवत असाल, म्हणजे एखाद्या भोंदू बुवाच्या जागी अगदी चिकित्सा करून श्रद्धा ठेवत असाल तर काही कामाची नाही. पण योग्य ठिकाणी अंधश्रद्धा ठेवा ना तुम्ही. अंधश्रद्धा ठेवा पण योग्य जागी ठेवा. आणि मग ही योग्य जागी ठेवलेली श्रद्धा शेवटी कशी फळाला येते तर त्याच्याजवळ काही नेसायला म्हणजे फाटकत धोतर सुद्धा नसतं. आणि तिथे गजानन महाराज त्याला आपला शेला देतात किंवा दुपेटा देतात. आणि ते म्हणतात हा नेसून ना, कोणी काही म्हणलं तरी सोडायचं नाही. आणि मग त्याला मठातून पितांबर त्यांनी ते शेला देताना किती छान. त्यामुळे असं आहे की शेला देणं हे एक प्रतिकात्मक आहे की ते काही कापड नाही आहे. तर सद्गुरूने आपलं ज्ञान सगळं, आपलं सामर्थ्य त्याला अर्पण केलेलं आहे. असाच म्हणजे काही ठिकाणी म्हणजे घोंगडी असाही उल्लेख केलेला असतो की सद्गुरूची घोंगडी. तुकाराम महाराजांचे एका अभंगात आहे, कान्होबा तुझी घोंगडी. घोंगडी म्हणजे काय की तुझं हे आवरण किंवा तुझी ही सामर्थ्याची आवरणं हीच दिली ना त्यांनी त्याला. आणि त्याचा प्रत्यय आला त्या आंब्याच्या झाडाला पानं आणतात, वटलेला वृक्ष. असा तो सगळा
म्हणजे एखाद्या अगदी ज्याला आपण अज्ञानी समजू तिथे सुद्धा केवळ ही निष्ठा आणि श्रद्धा असते, ती कशी परमपदाला पोहोचवते त्याचं हे उदाहरण आहे. असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे आता पितांबर झालंय किंवा आपण मगाशी उल्लेख केला बाईजाबाई. आणि मी असं म्हणेन की हे सगळे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. आपल्याकडे नवविधा भक्ती असं म्हणलं जातं. संकीर्तन भक्ती, श्रवण भक्ती, हे सगळे भक्त जे आहेत, नीट विश्लेषण जर आपण केलं तर प्रत्येक भक्त हा वेगवेगळ्या स्टेजला आहे किंवा भक्तीचा वेगवेगळा प्रकार आहे तिथे आपल्याला दिसतो. असे अनेक, म्हणजे हा सगळा विश्लेषणात्मक अभ्यासाचा विषय आहे. सविस्तर अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी. खरंच केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे तुमच्या दैनंदिन आचरणात या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने आणल्या तर खऱ्या अर्थाने गजानन विजय जगल्यासारखं किंवा त्याचा पारायण केल्याचा काही फायदा होईल असं आपण म्हणजे साधा एक आपला म्हणजे पहिल्याच अध्यायातला अन्नाचा जो प्रसंग घेतला की अन्न वाया घालवायचं नाही, आपल्या ताटातलं जरी घालवायचं नाही, एवढं जरी ठरवलं तरी पुष्कळ आहे. खूप गोष्टी आहेत. अजूनही एक प्रसंग आहे जो गजानन पोथीतला माझा सगळ्यात आवडता आहे, तो म्हणजे की पाणी नाहीये आणि मग विहीर एकदम क्षणार्धात सगळ्या याच्यातनं विहिरीला पाझर फुटतो. तर तो एक प्रसंग आहे. आणि विहीर खणताना त्या एका भक्ताला ते वाचवतात की कपारीत बसवला असतो तो. तर किती अलगद महाराज भक्तांची काळजी घेतात. म्हणजे तुम्ही त्यांची प्रार्थना नाही केली तरी ते तुमच्याकडे लक्ष ठेवू नये असा त्याचा. आता हा जो तुम्ही प्रसंग म्हणालात पाण्याचा, तो भास्कर पाटलाच्या बाबतीत घडलेला आहे. भास्कर पाटील शेतामध्ये पाळी देत असतो. पाळी देणं म्हणजे नांगर पाणी देणं, पाणी सोडणं. आणि त्यांनी प्यायसाठी पाण्याची घागर आणलेली असती. तिथे गजानन महाराज पाणी मागायला जातात आणि तो नाही म्हणतो. आता पाणी कोणाला नाही म्हणू नये आहे, पण तो नाही म्हणतो. आता पाणी नाही म्हणला तो, याची शिक्षा देत नाही आहेत गजानन महाराज, तर त्याला पाणी उपलब्ध करून देतात. आणि त्यांनी त्या कोरड्या विहिरीजवळ जाऊन पांडुरंगाची प्रार्थना केली असं म्हणलेलं आहे. आता इथेही एक प्रतिकात्मकता आहे. प्रतिकात्मकता काय आहे की हा जो खडक आहे ना, हा खडक म्हणजे भास्कर पाटलाचं मन आहे ना. भास्कर पाणी नाही हा मोठा प्रश्न नाही आहे, पण भावाचं पाणी नाही आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि भक्ताच्या हृदयामध्ये काय असतं, आपल्याकडे आपल्या मनामध्ये अनेक विचारांच्या, अनेक संकल्पनांच्या ग्रंथी झालेल्या असतात आणि त्या अशा खडकासारख्या असतात की ज्या फुटत नाहीत. पण त्याला फोडणार कोण, तर त्याला फोडणाराही सद्गुरू. आणि तिथे पाणी लागलं म्हणजे काय, पाणी तर फिजिकली लागलं असेल, अजूनही लोक ती विहीर दाखवतात, पण ते पाणी जसं लागणं आवश्यक आहे तसं आपल्या हृदयातला जो एक अंधश्रद्धांचा, अपसमजांचा, चुकीच्या संकल्पनांचे जे खडक आहेत किंवा खडक आपण असं म्हणू की एक तमोगुणाचंच प्रतीक आहे, हा तमोगुण फुटला पाहिजे. आणि ह्यातून जे उदक म्हणजे पाणी निघतं, पाणी निर्मळ गोड असं तिथं म्हणलेलं आहे, तर ते जे निघतं ते भक्तीचं उदक आहे. आणि मग हे भक्तीचा उदय एकदा झाला की त्या भास्कर पाटलांनी सगळं काही सोडलेलं आहे आणि तो त्यांच्यासोबत शेगावला आलेला आहे. अंततः ही अशी अवस्था प्राप्त होते. प्रत्येक प्रसंगातच तसं पाहिलं तर एक आध्यात्मिक अर्थ आहे आणि तो आध्यात्मिक अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे राजगणू महाराजांच्या अर्थातच हीच इच्छा असणार. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे कुठल्या तरी अंतप्रेरणेनी या गोष्टी लिहिला. आणि हा जवळपास ग्रंथ आपण किती जुना आपण याला म्हणू शकतो, 1900च्या नंतर काही वर्ष त्यांचं पुण्यतिथी, म्हणजे काही गेल्या वर्षी 1,200 वर्ष पूर्ण झाली असं म्हणलेलं आहे. 1,200 वर्ष म्हणजे आता, आणि राजगणू महाराज म्हणजे आतापर्यंतचे ना, ते 71 का 73ला गेले म्हणजे समाधीस्थ झाले, तेव्हा त्या नजीकच्या काळातले, म्हणजे फार जुनाही हा एक 150 वर्षापूर्वीचा इतिहास आहे असं आपण समजू शकतो. गजानन महाराजांच्या आरतीचं पण तुम्ही एक खूप छान विश्लेषण तुमच्या पुस्तकात येणार आहे, तर आपण त्याविषयी बोलू. पण जय जय
स्वरूपा स्वामी गणराया या प्रत्येक ओळीवरती तुम्ही भाष्य करता, पण एक साधारणतः सारांश काय सांगता येईल याचा? भाष्य म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, मी त्याचा अर्थ स्पष्ट करतो किंवा केला. सच्चित स्वरूपा आहे ना. आपण एक सर्वसाधारण परमेश्वरासाठी नामाभिधान काय वापरतो? सच्चिदानंद, सत चित आणि आनंद आहे ना. आता हे जे सच्चित स्वरूप म्हटलंय, आता स्वरूप म्हणजे इथं आनंद आहे. स्वरूप आनंद न म्हणता सच्चित आणि स्वरूप म्हणलंय. आता हा स्वरूप हाच आनंद आहे माणसाचा. स्वामी हा पुढे एक शब्द आलेला आहे. स्वामी म्हणजे इथे स्वामी या अर्थाने नाही, तर सर्व ब्रह्मांडाचा तो स्वामी आहे या अर्थाने आहे. स्वामी गणराया. गण म्हणजे मी आता सुरुवातीलाच अर्थ सांगितला आहे ना. इथे शब्द महत्वाचे आहेत की अवतरलासी भूवर जड मूढ ताराया. हा, आता जड कोण आणि मूढ कोण? आपण साधारण असं म्हणून न समजणारे लोक, जडमूढ म्हणजे मी आहे बाबा, जडमूढच आहे. पण असं नाही आहे. जड याचा अर्थ आहे अचेतन प्रकृती, त्रिगुणात्मक प्रकृती ही जड आहे. आणि मूढ कोण आहे? तर मी प्रकृती आहे असं समजणारा चेतन पुरुष. म्हणजे माझं शरीर किंवा कोणत्याही प्राण्याचं शरीर हे चेतन आणि अचेतन, प्रकृती आणि पुरुष या दोघांचं बनलेलं आहे. याच्यातली प्रकृती जड आहे, तर चेतन तत्व जे आहे म्हणजे मी जो आहे, हा मी करतो असं जे म्हणतो हेही खरं नाही आहे, ते प्रकृती करते खरं तर. मग हा मूढ आहे. त्यामुळं मी प्रकृती आहे असं म्हणणारा पुरुष हा मूढ आहे, तर मी चेतन आहे असं समजणारी प्रकृती खरं तर जड आहे. त्यामुळं जड आणि मूढ याचे अर्थ हे असे आहेत. म्हणजे याचा भारतीय दार्शनिक परंपरेशी संबंध आहे. हे सगळे सांख्य दर्शनाचे शब्द आहेत. जड मूढ, जडमूढ ताराया. आता जडाचंही तारण केलं पाहिजे आणि मूढाचंही तारण केलं पाहिजे. म्हणजे जडाचं तारण कसं होईल? जडाने जडाला जड समजावं आणि चेतनाने चेतनाला चेतन समजावं, याच्यातच दोघांचं तारण आहे ना. पण नेमकं होतं काय की माझी जड प्रकृती स्वतः चेतन आहे असं समजते, तर मी चेतन असून स्वतःला जड समजतं. असे हे जडमूढ आहे. असं या पूर्ण आरतीचं विश्लेषण आपल्याला करता येतं. आणि इतर आरत्यांमध्ये, या आरतीमध्ये मला फरक हा जाणवला की इतर आरत्या म्हणजे गणपतीची आरती घेऊ आपण उदाहरणार्थ, आपण लंबोदर पितांबर वगैरे असं त्याला म्हणतो. ह्या सगळ्यामध्ये त्याच्या शरीराचं वर्णन आहे. पण गजानन महाराजांच्या आरतीमध्ये परमार्थ तत्वाचं वर्णन आहे. हा त्याच्यातला फार, बाकी लीला प्रसंगही त्याच्यात आहेत नाही असं नाही, पण महत्वाचा भाग जो आहे तो काय आहे? सच्चित स्वरूप जडमूढ ताराया. हा अवतरलासी भूवर. भूवर. भूवर म्हणजे काय? भू म्हणजे काय? माझं शरीरच तर भू आहे. म्हणजे भूमी काय आहे? माझं फिजिकल जे आहे पंचमहाभूत माझ्या शरीरातच आहे ना, त्याच्यात तो अवतरला आहे. माझ्या शरीरात चैतन्य अवतरलेलं म्हणजे माझ्या प्रत्येकाच्या चैतन्याला उद्धार करण्यासाठी उद्धार, पण त्याला आपण ओळखत नाही आणि आपण कुठेतरी काहीतरी शोधत बसतो, असा तो भाग आहे. अगदी बरोबर. खूपच म्हणजे वेगळ्या अर्थाने मला आज गजानन चरित्राचा शोध लागला असं मला म्हणजे समजलं असं मी म्हणेन, शोध म्हणण्यापेक्षा. हो, म्हणजे माझा एक दृष्टिकोन आहे असा की बाबा या दृष्टिकोनातून गजानन विजय ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. तर भारतीय अध्यात्मशास्त्र, परमार्थशास्त्र आणि गजानन विजय ह्याच्यातली सांगड आपल्याला जुळवता येते व्यवस्थित. खरंय खरंय. तुम्ही काय घेता गजानन म्हणजे गजानन विजय ग्रंथातनं तुमचा काय टेकावे आहे की काय सांग? कसं आहे पहा, गजानन विजय ग्रंथातून आपल्याला 3 दृष्टिकोनातून एक बोध प्राप्त केला पाहिजे. हे 3 दृष्टिकोन म्हणजे त्या मृत्यूच्या प्रसंगी आलेले आहेत. ते 2ऱ्या अध्यायामध्ये किंवा 3ऱ्या अध्यायामध्ये तो मृत्यूचा चर्चा आहे. त्या ठिकाणी आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक असे 3 मृत्यूचे. पण हे केवळ मृत्यूचे प्रकार नाही आहेत, तर हे जे काही जडचेतन जगत आहे त्याचे प्रकार आहेत. प्रत्येक गोष्ट घेतली त्याचा एक भौतिक भाग आहे. तर मी ज्या खुर्चीवर बसलो त्याची एक जड स्वरूपही आहे, पण या जड स्वरूपाच्या आतही एक स्वरूप आहे त्याचं, अधिदैविक स्वरूप. आणि शेवटी हे सुद्धा परमेश्वर स्वरूपच आहे ना, त्यामुळं त्याचं आध्यात्मिक स्वरूपही आहे. त्यामुळं 3 दृष्टिकोनातून आपण जीवनाचा विचार केला पाहिजे.
बर. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैवी. अधिदैवी. आणि या तिन्हीला समग्रता देऊन आपण त्याचं एक इंटिग्रेटेड हार्मोनी करू शकलो पाहिजे असं मला वाटतं. आणि तो त्या ग्रंथातला महत्त्वाचा संदेश आहे असं मला वाटतं. योग वगैरे आहे, तत्त्वज्ञान आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, पण आपल्याला जी एक जीवनाविषयीची व्हिजन आहे ही या 4th डायमेन्शनमध्ये, या 3मधून कशी नेता येते. या 3 डायमेन्शन म्हणजेच अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैवी, त्या आपल्याला परमार्थात कशा लय साधता येतात हे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. खूपच छान. म्हणजे वेगळ्या अर्थाने विश्लेषण आहे हे सगळं. आणि मी पुन्हा पुन्हा हेच म्हणेन की आज खऱ्या आता जेव्हा इथून पुढे मी पोथीचं पारायण करेन तेव्हा या अँगलचा विचार करेल की खरोखर महाराजांना काय संदेश द्यायचा आहे किंवा दासगणू महाराजांना आपल्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे आणि त्याचा आपण किती आपल्या आयुष्यात अंगीकार करू शकतो हे जास्ती महत्त्वाचं आहे. हे आणि या दृष्टीने पाहावं म्हणजे सर्वांनी असं मला वाटतं. आपलं मी सांगतो तसं. खूप छान. आता गजानन महाराज म्हटल्यानंतर शेगावचा उल्लेख ओघाने आला आणि जगभरात शेगावचं मंदिर हे प्रसिद्ध आहे त्याच्या व्यवस्थापनाविषयी की कमालीची शिस्त, कमालीची स्वच्छता, आदरभाव आणि जागोजागी असलेल्या सुविधा आणि संस्थान करत असलेलं कार्य यामुळे आज शेगाव जगभरात प्रसिद्ध आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? हां, एक तर कसं आहे की शेगाव म्हणजे एक स्थान या गजानन महाराजांनी निवडलं शेगाव, तेही म्हणजे सगळ्यात आधी मला जर एखादा उद्योग सुरू करायचा असेल, मी वेगळ्या दृष्टीने म्हणतो, तर मी जास्तीत जास्त लोक माझ्याकडे कसे येतील याचा विचार करतो. पण असा विचार केलेला नाही आहे तिथं. तर तिथे एक साधं ग्रामीण भागातलं गाव आहे तिथं. म्हणजे त्यांना वाराणसीलाही प्रकट होता आलं असतं किंवा प्रयागराजला आज आपण एवढं महत्त्व देतोय तिथेही प्रकट होता आलं असतं. त्यांना काय अशक्य होतं, पण ते त्या शेगाव म्हणजे माहीत नसलेलं एक गाव आहे ते, तिथे प्रकट झाले. म्हणजे महत्त्व जे एखाद्या स्थानाला मिळतं ते तिथे ज्याची तपश्चर्या होते त्या माणसामुळं मिळतं, त्या योग्यामुळं मिळतं, त्या स्थानामुळं नाही. आपण असं असतं की ते स्थान महत्त्वाचं आहे म्हणून तिथं जातो. पण असं तो भाग वेगळा. मग एका अप्रसिद्ध स्थानाला प्रसिद्धी एका योग्याच्या तपाचरणाने कशी मिळते हे इथं दिसतं आपल्याला शेगाववरून. मग शेगाव निवडल्यानंतर दुसरं असं की एक स्थान आपण निवडलं तर त्या स्थानी अनेक संकटही येतात. म्हणजे जसं पाटलांनी उसांनी मारलेलं आहे, देशमुखाशी काही भांडण झालेलं आहे किंवा पाटलावर देशमुखांनी आळ आणलेला आहे वगैरे वगैरे. पण काहीही झालं तरी डगमगायचं नाही, आपल्या स्थानावरून ढळायचं नाही, ही महाराजांची शिकवण आणि ती त्यांनी तिथे अंमलात आणलेली आहे. हा एक भाग झाला. तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज परंपरेने म्हणजे रामचंद्र पाटलांना त्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्ही इथं कारभार करा, तो त्यांनी केला. त्यावेळेचा उपदेशसुद्धा फार छान आहे, पण तो राहू द्या आता. पण तिथलं व्यवस्थापन जे चाललंय हे भारतातल्या कुठल्याही मंदिर व्यवस्थापनापेक्षा उत्कृष्ट आहे असं मी म्हणेन. आहेच नक्कीच. एक तर तिथं कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीही सामान्य माणूस तिथं जाऊ शकतो. आज आपण अनेक ठिकाणी पाहतो की सोवळं पाहिजे, ओळं पाहिजे, वर शर्ट पाहिजे का पंचा पाहिजे, ब्राह्मणांनी जायचं का सोहळ्यात जायचं का कसं, म्हणजे त्याच्याविषयी माझा वाद काही नाही. पण असे एक सामान्य माणूस तिथं परमेश्वराच्या पायाशी जाऊ नाही शकत, सहजी जाऊ शकतो असा एक तिथला भाग आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिथं शिस्त आहे. कोणत्याही प्रकारचा तुम्ही 100 रुपयाचं तिकीट फाडा, तुम्हाला शॉर्टकटने सोडतो हे नाही आहे ना. नाहीतर चांगल्या चांगल्या मंदिरांमध्ये आपण पाहतो 100 रुपयाचं तिकीट आहे का, नाही तुम्हाला इतका वेळ लागेल. 1000 रुपयाचं काढता का, 1500चं काढता का, देवाच्या पायाशी नेतो मी तुम्हाला. हा जो अर्थ आणि परमेश्वर याची सांगड घातलेली आहे लोकांनी, ही चुकीची आहे. देवाच्या पाशी जायला काहीही प्रत्यवाय नसला पाहिजे. कोणीही जा, त्याला त्याच रांगेत उभं राहावं लागेल. जर 2 तास दर्शनाला लागत असतील त्यालाही 2 तास लागतील.
ही जी एक तिथली समानतेची हां. भावना आणि मग तिथं सोय कोणासाठी आहे? म्हणजे वयोवृद्धांसाठी आहे. हम्म. एखादा वृद्ध माणूस गेला त्याला मग सोडतात शॉर्टकटने, त्याला पण सोडतात ती त्याला. त्याच्या शारीरिक क्षमता नसल्यामुळं, हम्म. त्याच्यापेक्षा आर्थिक क्षमता किती आहे? तू 10,000 रुपये देतो का तुला चल गजानन महाराजांच्या पायाशी नेतो? हे नाही आहे तिथं. हम्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे जे काही पाण्याची व्यवस्था किंवा मी असं म्हणेन की अगदी वॉशरूमच्याही व्यवस्था केलेल्या आहेत, त्या इतक्या स्वच्छ. मानवी गरजा लक्षात घेऊन केलेल्या आहेत की तिरुपतीच्या लाईनमध्ये जर म्हणजे मला काही कुठलं मंदिराचा हे नाही करायचा उल्लेख, हम्म. पण एक जो गोंधळ उडतो हम्म. महाद्वारात तिरुपतीच्याही गेलं तर तिथे सगळे असे एकमेकावर रेटत चाललेले असतात. इथे मला नाही दिसत असं एकमेकावर रेटत पडलेले एकमेकाच्या अंगावर लोक. त्यामुळे हे व्यवस्थापन निस्वार्थपणे केलं जाते. याच्यातला निस्वार्थतेचा भाग महत्त्वाचा आहे की एखाद्या म्हणजे भोजन देतोय तर मला किती मिळतंय हे नाही आहे. आणि त्यामुळे मी तर असं म्हणेन की त्यांनी एखादी मंदिर व्यवस्थापनाची कार्यशाळाच घेत गेलं पाहिजे. खरंय आणि बाकीच्या मंदिरांनी ते धडे घेतले पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि प्रसादही किती साधा सोपा, पिठलं भाकरी म्हणजे सर्वसामान्याच्या आवाक्यातला रोजचं अन्न. रोजचं अन्न. म्हणजे महाराजांनी हेच आवडले ना. तिथं मोठ्या भोजनशाळा झालेल्या आहेत. हे सगळं मी फार पूर्वीपासून जातो तेव्हा अगदी साध्या रांगेमध्ये एक सामान्य भिकारी माणूस सुद्धा उभा राहायचा. आपणही उभं राहायचं, हातावर घ्यायचे भाकरी पिठलं. तसं तिथलं आहे. त्यामुळं कसं आहे की अन्नाचं महत्त्व आजही पाळलं जाते. स्वच्छतेचं महत्त्व आहे. तिथे काडीसुद्धा खाली पडू दिली जात नाही, अशी स्वच्छता तिथं पाळली जाते. आणि लोक अत्यंत विनयाने बोलतात. माऊली माऊली करून अगदी सफाई करणारा माणूस सुद्धा बोलतो. म्हणजे सफाई करणारा म्हणजे तो सेवेकरी असतो अर्थात, म्हणजे तो कोणी सफाई करणारा म्हणजे खालच्या दर्जाचा असतो असं मला म्हणायचं नाही, पण एक सामान्य माणूस हा आदराने बोलतो तिथे. हे अत्यंत तिथून शिकण्यासारखं आहे सगळं. खरंय. आणि म्हणजे खऱ्या अर्थाने गजाननांचं चरित्र, महाराजांचं चरित्र तिथे अनुभवायला मिळतं. म्हणजे मग ते म्हणजे स्वच्छतेचं असू देत किंवा सर्वसामान्यांच्या आवाक्यातला प्रसाद असू देत. महाराजांनाही हेच आवडलंय ना की पिठलं भाकरी कांदा आणि मिरच्या म्हणजे हे सर्वसामान्यांचं अन्न, तेच तिथे प्रसाद म्हणून ते वाटप होतं. तर त्यामुळे अजून जास्ती रिलेट होतात की महाराज आपल्यातलेच कोणीतरी आहेत आणि आपल्याच जवळचे आहेत. सो आज इतकी छान चर्चा आपण केली तर त्यासाठी आपले खूप खूप मनापासून आभार. कारण असं की आपण मला बोलवलं इथं, ही संधी दिली गजानन विजय ग्रंथाविषयी किंवा गजानन महाराजांविषयी सांगण्याची, हे माझं भाग्य समजतं. हो. आणि कुठेतरी मला असं वाटतं की हा पॉडकास्ट जुळून आला, कारण की आपण किती दिवसापासून या सगळ्या गोष्टी ठरवत होतो. तो महाराजांनी ही संधी आपल्याला एक प्रकारे दिली असं आपण मानूया. मी केलेलं आहे हे आता पावसला एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रकाशित होणार आहे. हो. श्री गजानन विजय लीला प्रसंग हे पुस्तक डॉक्टर उदय गजानन कुमठेकर यांनी लिहिले आणि साम्यक कुशल प्रतिष्ठान यांच्या वतीने हे प्रकाशित होतंय. तर हे उपलब्ध असणार आहे लोकांना कधीपासून? 11 तारखेला प्रकाशित होईल. 11 जूनला हे प्रकाशित होईल. सो आपला एपिसोड जोपर्यंत रिलीज झालेला होईल तेव्हा त्याच्या अगोदरच हे पुस्तक रिलीज झालेलं असेल. हे ऑनलाईन उपलब्ध असणार आहे लोकांना. म्हणजे आता करू ऑनलाईन असेल तर सम्यक कुशल प्रतिष्ठान नांदेड इथल्या प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर याची लिंक जर मिळाली किंवा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तर या पुस्तकात सगळ्या लीला प्रसंगांचं जे आहे त्याचं सरांनी छान वर्णन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपले खूप खूप मनापासून आभार. आपण आलात आणि दिलत, इतकी छान माहिती दिलीत. तर मंडळी, याच नोटवर आज इथे थांबूयात. आणि मला असं वाटतं की गजानन महाराजांचं चरित्र हे खऱ्या अर्थाने वेगळ्या अँगलनी तुम्ही जेव्हा आता परत पारायण कराल तेव्हा वाचाल तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुमच्या आवडीचा कुठला प्रसंग गजानन महाराजांच्या पोथीतला तुम्हाला आवडतो तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय गजानन, श्री गजानन.